14 मार्च म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलाकार दादा कोंडके यांचा स्मृतिदिन असून त्यानिमित्ताने मंत्री छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आम्ही दोघांनी सोबतच शिवसेनेचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रचार केला. माझे अत्यंत जवळचे मित्र, मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू कलाकार आणि उत्तम वक्ते कृष्णाजी उर्फ दादा कोंडके यांचा स्मृतिदिन, असे म्हणत छगन भुजबळ यांनी दादा कोंडके यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. दादा कोंडके म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जपलेल्या काही मोजक्या प्रतिभावंतापैकी एक रत्न. त्या काळी ते एकीकडे त्यांच्या अनोख्या विनोदी शैलीने आणि अद्भुत प्रतिभेच्या बळावर महाराष्ट्र राज्यातील सिनेरचनेच्या मनावर अधिराज्य गाजवत होते, तर दुसरीकडे शिवसेनेच्या प्रचाराच्या सभा देखील गाजवत होते. त्यावेळी आम्ही दोघांनी सोबतच शिवसेनेचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रचार केला. लागोपाठ 9 मराठी चित्रपटाच्या रौप्य महोत्सवी आठवड्याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करणारा हा अवलिया कलाकार शिवसेनेसाठीच मराठी माणसाच्या हक्कासाठी देखील तळमळीने लढत होता. आजही त्यांचे मराठी चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. असा आमचा जिंदा दिल, बेधडक, बिनधास्त मित्र आज या जगात नाही. ही गोष्ट अजूनही मनाला खरी वाटत नाही. ही माझीच काय, महाराष्ट्रातील समस्त रसिकजनांची भावना असेल. आज स्मृतिदिनानिमित्त मराठी चित्रपटसृष्टीतील ज्युबली स्टार स्वर्गीय दादा कोंडके यांच्या स्मृतींना वंदन, अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी दादा कोंडकेंना वंदन केले आहे.